उलटा टर्न मारते, पूर्ण रिव्हर्स टर्न होते. भारी. नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे आज मुंबई फेस्टिवलला आणि इकडे भरपूर गर्दी आहे संडे असल्यामुळे. आणि तुम्ही बघू शकता खूप सारे इकडे ॲक्टिव्हिटीज म्हणजे जायंट रोल्स आहेत आणि आकाश पाळणे वेगवेगळ्या पद्धतीचे. माझ्यासोबत आहे अनमोल आणि आम्ही तिथेही आलो आहे तिकडे एन्जॉय करायला. मी तुम्हाला दाखवतो. आणि खूप सारे स्टॉल्स अवेलेबल आहेत तिकडे. हे तुम्ही बघू शकता एकदम अम्युजमेंट पार्कला टप देण्यासारखी गोष्ट केली आहे लोकांनी आणि खूप भारी खूप भारी. पहा मोठी बोट आहे. असं मी लहानपणी यायचो आणि खूप वर्षानंतर म्हणजे माझा कॉलेज झालं सगळं झालं त्यानंतर मी आता आलो या ठिकाणी. तर बघूया या ठिकाणी काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत मला जाण्यासाठी, कारण माझं वेट हे 70-75च्या आतमध्ये. तर असं असतं ना कुठे बसायचं असतं कुठे नाही बसायचं. मी तर ट्राय करेन सगळीकडे जायला. लहान मुलांचे जे राईड्स आहेत ते सोडून मी बाकी सगळ्या राईड्समध्ये जायचा प्रयत्न करेन. खूप गर्दी झाली आहे, अक्षरशः चालायला जागा नाही आहे. आणि मेन गेटमधून तर मी आलो नाही, तुम्ही बघू शकता. तर सगळ्यात पहिले मी ट्राय करणार आहे की मला सगळ्यात मोठ्या आकाश पाळण्यामध्ये जायचं आहे. खूप सारे ॲक्टिव्हिटी इकडे कप. हां हे पण खूप मस्त. तर पहिले खायचा प्रोग्राम नाही आहे, पहिले आमचा सगळं जे राईड्स वगैरे पिऊन घेऊ. खूप मोठी जाईंट व्हील आहे, खूप मोठी जाईंट व्हील. अरे भाई रेडी आहे, भाई रेडी आहे. जायंट व्हील आहे. बड़ा प्रोग्राम करने में शायद चलो जल्दी यहाँ पर मीट कराओ. हाँ हाँ भाई चाल नॉर्मली सगळीकडे नाही अवेलेबल. माझ्या इकडे तर बिलकुल नाही आहे. मी हायवेवर जातो जाता मला इकडे आहे म्हणून आपण आता जाऊ बघेल विचार केला. फुल एक्साइटमेंट तर एक नंबर. पण इकडे यायचं असेल तर तुम्हाला कॅश घेऊन यायला लागेल. ऑनलाईन कोणत्याच गोष्टी अवेलेबल नाहीत आणि मला माहिती आहे डेट्स काय कधीपर्यंत अवेलेबल आहे. मला जाता जाता दिसलं तर मी आलो. मला चार गोष्टी करायची त्यासाठी अशी लाईन लागली. लहान पोरांची गाडी. हम लोग 3 जन है. 3 जन है ना. अभी एकदम को इसके दाल में उठाओ. तीन जन है. भाई फोटो वीडियो बनता है अपने को. हाँ टेंशन मत ले. बघू शकता आम्ही आज आकाश पाळण्यात बसलेलो आहे आणि हा खूप मोठा आकाश पाळणा आहे. खूप भारी वाटतंय. क्या बात आहे. आताच चालू झालंय पोटात गुडगुड करायला. वाव अपना बहुत हिल रहा है. एक नंबर. ओ भाई
मला बरोबर नाही मोबाईल फ्री आहे. ओय बाबा हे वाकडा. ओ माय गॉड. एक नंबर एक नंबर एक नंबर. भाई सर्विस कर इसको. बाप रे बाप. अबे असं का नाही होते अनमोल. अब मजा आया. बच गया. म्हणजे 100 रुपयामध्ये तुम्हाला अम्युजमेंट पार्क जे आता इमॅजिका वगैरे ना त्या सगळ्या गोष्टींपेक्षा पण भारी वाटते. सेफ पण आहे आणि तुम्ही या इकडे नक्की या. खूप भारी आहे. आता आम्ही एकदम टॉपला आहे. तुम्ही बघू शकता व्ह्यू. सगळ्या आता आम्हाला उतरवतात खाली आणि आपल्या घाटकोपर मध्येच आहे. घाटकोपर मध्ये तुम्ही कधीही येऊ शकता. इकडे हायवेच्या जस्ट बाजूला आहे. तर खूप भारी आहे. तुम्ही नक्की या. तुम्ही बघू शकता हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे. हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि हा घाटकोपर छेडानगरचा जो मार्ग आहे तो आहे तो. अरे हा हायवे त्यांनीच बनवलाय. खूप भारी मजा आली. खूप भारी. कमीत कमी 10 ते 15 राऊंड मारले. पण सगळे असं डेंजर पण वाटतं आणि खूप भारी पण आहे. मस्त एक्सपिरियन्स आहे. तुम्ही नक्की या. आता मी अजून बाकीचे कोणकोणते राईड्स आहेत ना त्या सगळ्या बघतो आणि त्या सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यू टाकतो. तर जायंट व्हील म्हणजे आकाश पाळणा बेस्ट. 100 आउट ऑफ 100. हे कसं वाटलं तुला? सगळ्यात पहिली गोष्ट हा मना करत होता. हा येणार नव्हता. तर आम्ही जेव्हा बाहेरच विचार केला की आतमध्ये यायचे आणि आम्ही इकडे जाऊ तर नॉर्मली याला पोटात गोळा आला किंवा असं काय वाटलं ना तर तो तिकडे ते अवॉइड करतो. तो तिकडे येत नाही. पण हा आला पहिल्यांदा आणि मला पण दिसला की हा पण घाबरला आणि मी सुद्धा घाबरलेलो. नाही बोलत आम्ही आता दुसऱ्या राईडवर चाललोय आणि तुम्ही बघू शकता ही वरची 360 राईड आहे. ही तर रेडीच आहे. हा रेडी नव्हता. मी तर फर्स्ट टाइम करतोय. तर या सगळ्या राईड 100 रुपयाला आहेत. तुम्हाला असं तिकीट दिलं जाईल आणि प्रत्येकी मला म्हणजे जेवढे मोठे मोठे राईड्स दिसले आहेत ते सगळ्या राईड्स आहेत ते 100 रुपयाने आहेत. आता आम्ही या 360 राईडमध्ये चाललोय. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. क्या बोल रहा है? बाप रे बाप. एक नंबर आहे. एक नंबर. असं वर थांबते आणि ते अचानक खाली येतं. ओ अंकल रिफंड है क्या? अरे यार बहुत टाइम ले रहा है. रिफंड नहीं है. अरे यार डर लग रहा है भाई. ये पुढेच बसूया. मध्ये बसूया. मध्ये काय कैसा लग रहा है? डेंजर आहे. बघायला लागेल आता मी व्हिडिओ काढता येईल की नाही. बाप रे खतरनाक. तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? भाई एकदम डेंजर. एकदम जेवलेले सर्व पचून गेले. आता बाहेर पण येईल मला असं वाटतंय. खूप डेंजर राईड होती. रिस्की नाही आहे. सगळ्या सेफ्टी वगैरे यूज केलेत त्याच्यामध्ये. पण खूप मस्त आहे. खूप मस्त. म्हणजे असं वाटेल आता पडायला आलोय. मी व्हिडिओ काढू शकलो नाही म्हणून मी एकाला व्हिडिओ काढायला दिली. पण खूप भारी. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवले. तर इकडे असे खाण्यापिण्याचे वेगवेगळे स्टॉल्स आहेत. व्हेज नॉन व्हेज सगळे आहेत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी. या ठिकाणी खाण्यापिण्यासाठी सोय आहे.
कुल्फी वगैरे आहे, ज्यूस आहे आणि तुम्ही बघू शकता की इकडे लाईव्ह कॉन्सर्ट सुद्धा चालू आहे. आणि ह्याच्यात काय चार हे नाही. इकडे असे मल्टिपल गेम्स पण आहेत. हे फेका, ते फेका, हे बॉल मारा, ते बॉल मारा, ते सुद्धा आहे. रायफल शूटिंग आहे. खूप सारे गेम्स आहे. मी कॅमेरा असा वर पकडलाय कारण समोर चालायला जागा नाही, एवढी गर्दी आहे. भरपूर गर्दी आहे. खूप सारे मस्त मस्त गेम्स सुद्धा आहेत. इकडे सोडा पब आहे, खाण्यापिण्याची सोय आहे, खूप भारी आहे. तर ही एंट्री आहे. इकडून तुम्हाला आज जावं लागेल मुंबई फेस्टिवलमध्ये. आठवड्याचे 5 दिवस तर ऑफिसला जातोच, पण लाईफ एन्जॉय करण्यासाठी तुम्ही हे जे सॅटर्डे संडे किंवा तुमच्या 2 दिवसाची किंवा 1 दिवसाची सुट्टी असेल तर नक्की काहीतरी एंटरटेनमेंट झालंच पाहिजे तुमच्यासोबत पण. तर तुम्ही नक्की असे कोणतेही छोटे मोठे मेळे असेल, कुठे ॲडव्हेंचरस गोष्टी असतील, कुठेतरी बाहेर जायचं असेल तर ह्या सगळ्या ठिकाणी नक्की जावा, एन्जॉय करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय.